नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण अनेकदा सायंकाळच्या सवयींबद्दल बोलत असतो, पण सायंकाळची वेळसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. या वेळेमध्ये केलेल्या काही गोष्टी आणि काही आपल्या ज्या सवयी आहेत, तर त्या आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतात. तर काही सवयी अशा असतात ज्या जाणून बुजून कधी किंवा नकळत टाळण्यासारख्या असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सायंकाळच्या वेळेवर नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, ज्यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते छान असं प्रसन्न राहील आणि सकारात्मक राहील. तर बघा, आधीच्या काळी ना बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असायचं की सायंकाळच्या वेळेला म्हणजे जशी सई-सांड होते, म्हणजे त्या लोकांच्या शब्दामध्ये असं म्हणणं असायचं की सई-सांड झाली की या गोष्टी करायच्या नाहीत, त्या गोष्टी करायच्या नाहीत. तर प्रत्येक गोष्टीमागे बघा एक ना लॉजिक होतं. आजकाल आपण ना जसजशा नवीन नवीन गोष्टी येत जातात आणि जसजसं बघा जग मॉडर्न होत जातं, तर त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण ना अगदी अशा मागे सारून देतो की या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही आणि या गोष्टींचं काही लॉजिक नाही म्हणून. पण असं नसतं. आधीच्या लोकांनी ज्या काही सवयी मांडलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या अगदी 100% लॉजिकफुलच त्या गोष्टी होत्या. तर बघा, जेव्हाही आपण म्हणजे घरामध्ये सायंकाळच्या कामांना सुरुवात करतो, तर बऱ्याच वेळा आपण काय करतो की जी झाडू काढणे आहे, तर ती सायंकाळचे 6:30-7 वाजता बऱ्याच लोकांना मी बघते की सायंकाळ झाली, दोनही सांज एक झाल्या म्हणजे दिवस आणि रात्र ही एक झाली की त्या वेळेवर झाडत काढतात. पण असं करू नका, कारण की सायंकाळची जी ही वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेला आपण घरामध्ये झाडत काढतो तर अशामध्ये लक्ष्मी मातेचा अपमान होतो. तर म्हणून मग प्रयत्न करायचा की जेव्हाही आपल्याला झाडत काढायचं आहे तर सायंकाळी 5-5:30 या दरम्यानमध्ये झाडत काढून घ्यायचं. त्यानंतर मग झाडत काढायचं नाही. सोबतच सायंकाळच्या वेळेवर आपले बेड वगैरे अस्तव्यस्त असतील, त्यांनासुद्धा थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं. सिंकमध्ये भांडे पडलेले असतील तर त्यांनासुद्धा स्वच्छ करून घ्यायचे. दिवाबत्तीच्या वेळेवर आपलं किचनसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटकं असायला हवं. नाहीतर बघा, आपण काय करतो की दिवाबत्तीच्या वेळेवर ना सगळ्या अशा भांड्यांचा जो पसारा आहे तर तो सिंकमध्ये पडलेला असतो. पण असं करू नका. सायंकाळच्या वेळेवर आपलं घर जितकं होता होईल तितकं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सोबतच एक गोष्ट पुन्हा आपल्याला आवर्जून टाळायची आहे, ती म्हणजे दिवाबत्तीच्या वेळेवर केस करणं टाळायचं. आपण काय करतो, इकडे दिवाबत्तीची वेळ झाली की त्या वेळेवर केस करतो आणि त्यानंतर मग दिवाबत्ती करायला घेतो. पण सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेवर केस करणे टाळायचं. आधीच जसं आपलं 5-5:30 वाजता आपण कामांना सुरुवात केली की त्यानंतर मग स्वतःसुद्धा थोडंसं नीटनेटकं होऊन जायचं. आणि एक बघा, हे एक ना म्हणजे फॅक्ट आहे की तुम्ही जितकं नीटनेटकं राहता आणि तुम्ही जितकं म्हणजे व्यवस्थित राहून नीटनेटकं राहून देवपूजा करता, तितकीच जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. जेवढं आपण असं वेंधळल्यासारखं राहू, गबाळल्यासारखं राहू, तर बघा आपला जो ऑरा आहे तर तो सुद्धा तशाच प्रकारचा असतो. आणि जितकं आपण नीटनेटकं राहतो, जितकं स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतो, तर आपला ऑरासुद्धा तितकाच पॉझिटिव्ह आणि तितका छान मजबूत होतो. तर म्हणून मग जेव्हा कधी आपल्याला दिवाबत्ती करायची असते, सकाळची पूजापाठ करायची असते, आधी स्वतः छान व्यवस्थित नीटनेटकं होऊन जायचं, केस व्यवस्थित करायची आणि त्यानंतरच मग दिवाबत्ती किंवा जीही पूजापाती आहे तर ती करायला घ्यायची. त्यानंतर बघा, दिवाबत्तीच्या वेळेवर घरातले जितकेही आपले लाईट्स आहेत तर ते लाईट्स सगळे चालू करून घ्यायचे. कारण सायंकाळची जी वेळ आहे तर ही प्रसन्नतेची वेळ असते. दिवसभराच्या उजेडानंतर अंधाराला सुरुवात होते आणि अशा अंधाऱ्या याच्यामध्येच बघा लक्ष्मी मातेचं आगमन होते. तर त्यावेळेला आपल्या घरातले जितके सगळे लाईट्स आहेत तर ते सगळे चालू करून घ्यायचे. आणि बघा, थोडा वेळ चालू ठेवायचे, म्हणजे जितकी आपली सायंकाळची वेळ असते तर त्या 15-20 मिनटात किंवा अर्ध्या तासामध्ये आपल्या घरचं जे इलेक्ट्रिक बिल आहे तर ते काही असं खूप वाढणार नाही आहे. पण या ज्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तर या मात्र आपल्या जीवनावर खूप असा सकारात्मक बदल घडवतात. तर त्यामुळे सायंकाळच्या वेळेवर ना म्हणजे असं खूप घरामध्ये ना अंधार ठेवायचा नाही, छान असं प्रसन्नतेचं वातावरण ठेवायचं. सोबतच
देवाजवळ एक दिवा लावून घ्यायचा. खूप तुम्हाला पूजापाठ करण्याची आवड नसेल किंवा सवयसुद्धा नसेल तरीही सुद्धा एक दिवा देवाजवळ लावायचा आणि एक दिवा तुळशीजवळ लावून घ्यायचा. जेव्हा बघा आपण देवाच्या सानिध्यात असतो किंवा देवाने आपल्याला इतकं सगळं काही दिलेलं आहे त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून किमान देवाजवळ आणि तुळशीजवळ एक दिवा तरी नक्की लावून घ्यायचा. तर सायंकाळचा दिवा जेव्हा आपण लावतो तर त्यावेळेला बघा घरातलं जे वातावरण आहे तर ते इतकं छान असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होऊन जातं. सोबतच उंबरठ्यावर एक धूपबत्ती लावून घ्यायची. सायंकाळच्या वेळेला जेव्हा आपण उंबरठ्यावर धूपबत्ती लावतो बघा बाहेरचं जे वातावरण आहे तर ते किती छान असं प्रसन्न होतं. बरं, आता मी इतके सगळे दिवे लावले तर ते कुठे कुठे आणि कसे लावते, तर एक दिवा माझ्या इथे असतो उंबरठ्यावर, एक दिवा असतो स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, एक दिवा बेलाच्या झाडाजवळ आणि एक दिवा तुळशीजवळ. तर असे 4 दिवे लागतात बाहेर आणि देवाजवळ एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा. इतकं सगळं तुम्हाला जमत नसेल आणि प्रत्येकाला जमेल या गोष्टीचं म्हणजे ह्याही नसतं, कारण बघा प्रत्येकालाच देवपूजेची आवड असेल असं नाही. पण न चुकता देवाजवळ आणि तुळशीजवळ एक दिवा तुम्ही हमखास लावा आणि बघा खरंच घरामध्ये ना इतकं छान वातावरण असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या सायंकाळच्या वेळेवर आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगितल्या की सायंकाळ होतात झाडत काढणे, सिंकमध्ये भांड्यांचा पसारा ठेवणे, केसं करणे या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि सोबतच सायंकाळची दिवावात करणे, स्वतःला नीटनेटके करणे, घर व्यवस्थित ठेवणे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर या लहान सहान गोष्टीतूनच बघा आपल्या जीवनामध्ये ना हळूहळू सकारात्मक जे बदल आहेत तर ते घडायला लागतात. हे बदल एकाच दिवशी आपल्याला दिसणार नाही किंवा महिनाभरामध्ये दिसणार नाही, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना तर खरंच हळूहळू ना तुम्हाला माहीतही पडणार नाही की खरंच तुमचं जे जीवन आहे तर त्यामध्ये केव्हा म्हणजे सकारात्मक बदल व्हायला सुरुवात झाली तर ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तर या काही गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की करून बघा. तर चला यानंतर ना मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. आज मसाले भात बनवणार आहे. आले लसणाची पेस्ट संपलेली होती तर ती बनवून घेतली आणि चला मस्त छान अशी झणझणीत मसाले भाताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मिरचीची, लसणची आणि जिऱ्याची पेस्ट बनवून घेतली. थोडंसं मोठी विलायची आणि कलमीचा जो तुकडा आहे तर त्याला थोडंसं कुटून घेतलं. आवश्यकता जे व्हेजिटेबल्स आवश्यक होते तर ते सुद्धा कट करून घेतले आणि त्यानंतर फोडणी करायला घेतली. तापलेल्या तेलामध्ये राई जिरं घातलं. त्यानंतर कुटलेला जो विलायचीचा आणि कलमीचा कूट होता तर तो घातला. त्यानंतर कांदे घातले. कांद्यांना थोडासा ब्राऊन रंग आला की त्यानंतर मग यामध्ये मिरचीची आणि लसणाची जी पेस्ट आहे तर ती घातली. मिरची इतकी घ्यायची की त्यानंतर आपल्याला लाल मिरचीची पावडर त्यामध्ये टाकावी लागणार नाही. त्यानंतर मग थोडीशी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे ती छान अशी परतून घेतली आणि त्यानंतर मग हळदी, मीठ, जे धणेपूड असतं ते आणि सोबतच थोडासा काळा मसाला. लाल तिखट मी यामध्ये घातलेलं नाही कारण मिरच्या मी आधीच तितक्या घेतलेल्या होत्या की त्यामध्ये मला लाल तिखट घालावं लागणार नाही. सगळं छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये टमाटर घातलेले आहेत आणि सोबतच जे व्हेजिटेबल्स मी कट केलेले होते तर ते व्हेजिटेबल्स घातले. जेही व्हेजिटेबल्स आहेत तर ते तुम्ही आपल्या अनुसार घेऊ शकता. यामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी टाकू शकता म्हणजे पानकोबी, मटर या सगळ्या गोष्टी. माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या तर मी त्या घेतल्या. त्यानंतर त्यांना थोडंसं एका वाफेवर शिजवलं की त्यामध्ये धुतलेले जे तांदूळ होते तर ते तांदूळ घातलेले आहेत. तांदूळसुद्धा सगळ्या व्हेजिटेबल्ससोबत सगळ्या फोडणींसोबत छान असे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये ना थोडंसं दही टाकायचं. जेव्हा आपण मसाले भातामध्ये दही टाकतो ना तर मसाले भाताची चव इतकी छान होते आणि भातसुद्धा मस्त छान असा ना सुटसुटीत होतो आणि नरम होतो. तर जेव्हा कधी तुम्ही मसाले भात बनवता त्यामध्ये ना 2 चम्मच दही घालून बघा, खूप छान चव येते. आणि पुन्हा आणखी तांदूळ टाकलेले होते तर त्यांना एका वाफेवर शिजवून घेतलं 2 मिनटासाठी आणि त्यानंतर यामध्ये ना गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने भात एकतर लवकर शिजतो आणि याच्याने सुद्धा भात छान असा ना मऊसूद होतो. तर यामध्ये मी गरम पाणी टाकलेला आहे. जो भात आहे तर तो तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये जो भात आहे तर तो बनून तयार होतो. मी आज इथे ना गंजामध्येच फोडणी केलेला आहे. भातसुद्धा बनवून तयार झालेला आहे आणि रंग बघू शकता तुम्ही, इतका छान रंग आला आहे आणि इतका चविष्ट झाला होता भात. या प्रकारे तुम्ही बनवून बघा, खरंच खूप छान लागतो.
त्यानंतर बघा जेवण खाणं आपलं आटोपलं की पुन्हा आणखी सिंकमध्ये ना तसेच उष्टे खरकटे भांडे राहू द्यायचे नाही, त्यांना स्वच्छ करून घ्यायचं. जर तुमच्याकडे बाई येत असेल तर भांडे विसळून घ्यायचे आणि त्यांना स्वच्छ करून ठेवून द्यायचं. म्हणजे भांड्यातलं पाणी विसळून घेतलं की भांडे बघा अगदी स्वच्छ होऊन जातात. म्हणजे तसेच शिताळ्या पाण्याने भरलेले किंवा उष्टे खरकटे भांडे सिंकमध्ये न ठेवता एकतर त्यांना पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घ्या किंवा मग त्यामधलं जे पाणी आहे तर ते विसळून घ्या. आणि त्यानंतर मग गॅस ओठासुद्धा सगळा मी स्वच्छ करून घेतला. तर अशा प्रकारच्या या सायंकाळच्या छोट्या छोट्या सवयी आहेत त्या तुम्ही नक्की लावा आणि तुमच्या घरामध्ये जे बदल होतात तर ते तुम्ही स्वतः अनुभवा. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात, तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, सजेशन देऊ शकता. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, धन्यवाद. हर हर महादेव.